हाय, सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, पार्ट 1 मध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट पेपर कटिंग बघितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये आपण पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग बघणार आहोत। अस्तरवरती कुठे किती शिलाई मार्जिन वाढवायचं असतं हे जर समजत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आपण जे पेपर कटिंग केलेलं आहे तेच पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। तर बघा, अस्तर कटिंगसाठी इथे मी 82 सेंटीमीटर कापड घेतलेला आहे। अस्तरची बंद बाजू माझ्याकडे केलेली आहे आणि ओपन बाजू मी समोर केलेली आहे। तर बघा, आपल्याला एक एक पॅटर्न ठेवून तो पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा आहे। पहिल्यांदा मी इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। काही वेळा अस्तर खालीवर असतं त्यामुळे आपलं माप चुकू शकतं, त्यासाठी पहिल्यांदा पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर बघा, बंद बाजूकडून मी बॅक पार्ट या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आहे तसा बॅक पार्ट इथे मी आखून घेत आहे। पेपरच्या अगदी कडेने आपलं मार्किंग आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही पेपरवरती काहीतरी जाड ठेवू शकता जेणेकरून पेपर हलणार नाही। तर बघा, मग बॅक पार्ट इथे मी आखून घेतलेला आहे आणि लगेच मी कट सुद्धा करून घेणार आहे। तर बघा, इथे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। आता बघा, इथे मी बाहीचं पेपर कटिंग ठेवून घेणार आहे, कारण बाही इथे आरामात आपली बसते। तर बघा, या पद्धतीने बाही मी ठेवून घेतलेली आहे। तर बघा, इथे पट्टीने मी आधी सरळ लाईन आखून घेणार आहे। ते आधी चेक करायचं आहे की खालचं अस्तर एकसमान आहे की नाही। आणि बघा, मग सरळ लाईन आखून घेतल्यानंतर इथे मी आहे तसा बाहीचा शेप आखून घेणार आहे। इथे आपला दुसरा कोणताच पार्ट बसला नसता त्यामुळे इथे मी बाही ठेवून ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। तर बघा, मग बाही कट करून घेतलेली आहे। आता इथे बघा, हा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये आपली लूपपट्टी व्यवस्थित बसते, त्यामुळे इथे मी लूपपट्टीचं मार्किंग केलेलं आहे। थोडा सुद्धा अस्तर आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही, त्यामुळे इथे मी लूपपट्टीचं मार्किंग केलेलं आहे। आता कटिंग करून घेऊया। तर बघा, लूपपट्टी इथे मी कटिंग करून घेतलेली आहे। आता आपले राहिलेत प्रिन्स कटचे शेप, ते शेप आपण ठेवून घेऊया। तर बघा, कुठे कोणता पार्ट बसत आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि पार्ट व्यवस्थित ठेवून आहे तसे ड्रॉ करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे व्यवस्थित हे पार्ट बसत आहेत त्यामुळे इथे मी ठेवून घेतलेले आहेत। आता आहे तसे पार्ट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत। पेपरच्या अगदी कडेने आपल्याला हे पार्ट आखून घ्यायचे आहेत। तर बघा, एक पार्ट मी आखून घेतलेला आहे। आता दुसरा पार्ट सुद्धा मी आखून घेणार आहे। शक्य होईल तेवढा अस्तर वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जास्त अस्तर वाया जाऊ द्यायचं नाही। तर बघा, दोन्ही पार्ट मी आहे तसे ठेवून आखून घेतलेले आहेत।
आता दोन्ही पार्टच्या कडेने आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन पाव ते अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण हे दोन्ही पार्ट एकमेकाला जोडल्यानंतर आपल्याला फिटिंगसाठी मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे दोन्ही पार्ट वाढवायचे असतात. तर बघा मी या पद्धतीने दोन्ही पार्ट वाढवून घेतलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. अस्तरवरती पाव ते अर्धा इंच हे दोन्ही पार्ट वाढवायला विसरायचं नाही. ओके. दोन्ही पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. आता आपण कमरपट्टीसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घेऊया. तर बघा एकसारखं मी अस्तर करून घेतलेलं आहे आणि पट्टीच्या साहाय्याने इथे मी मार्किंग करणार आहे. आपल्याला फ्रंट नेकला लावण्यासाठी कमरपट्ट्या हव्या आहेत, त्यासाठी इथे मी मार्किंग करून घेत आहे. हे डबल अस्तर आहे त्यामुळे आपल्याला 2 पट्ट्या इथे मिळतील. आता आपण कट करून घेऊया. तर बघा मग इथे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण अस्तर साईडला ठेवून घेऊया. तर बघा मग आपण पेपर पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. हा बॅक पार्ट आहे. इथे बाही आपण कट केलेली आहे आणि आपण फ्रंट पार्ट सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता हेच कटिंग ठेवून आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहोत. ब्लाउज पीस आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ब्लाउज पीस कटिंग करताना नेहमी ब्लाउज पीस चेक करायचा आहे. ब्लाउजवरची डिझाईन कशा पद्धतीची आहे आणि आपण कशा पद्धतीने ठेवली पाहिजे हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि मगच ब्लाउज पीस कटिंग करायचं आहे. ओके. तर बघा इथे लेस होती ती मी काढून घेतलेली आहे आणि लेसचे 2 भाग सुद्धा मी करून ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्ट लावता येतील. तर बघा व्यवस्थित मी ब्लाउज पीस करून घेतलेला आहे. ब्लाउज पीसची बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे. आता आपण एक एक पार्ट ठेवून ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहोत. तर बघा इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि आहे तसा मी कट करून घेणार आहे. हा जो ब्लाउज पीस आहे तो खूप सुळसुळीत आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंचापेक्षा जास्त कापड एक्स्ट्रा ठेवणार आहे, कारण टिप मारताना खूप अवघड जातं सुळसुळीत कापड असल्यावरती. त्यामुळे सुळसुळीत कापड असेल तर जास्त मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे जास्त कापड ठेवायचं आहे. ओके. आता आपण बाही ठेवून घेऊया. तर बघा व्यवस्थित बाही ठेवून घ्यायची आहे. कापड एकसारखं आहे की नाही हे चेक करायचं. एकसारखं नसेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा इथे सुद्धा मी जास्त कापड ठेवणार आहे. ब्लाउज पीस जर मोठा असेल आणि तो सुळसुळीत असेल तर तुम्ही या पद्धतीने एक्स्ट्रा कापड ठेवू शकता. ओके. आता आपण फ्रंट पार्ट ठेवून घेऊया. कोणता पार्ट कुठे बसत आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे आणि मगच आपल्याला ते पार्ट ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत. बघा हा पार्ट इथे व्यवस्थित बसतोय तर हा पार्ट मी कटिंग करून घेते. सुळसुळीत ब्लाउज पीस कटिंग करताना खूप त्रास होतो, तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित ते कटिंग करून घ्यायचे असतात. तर बघा इथे मी हा सेप कट करून घेतलेला आहे. आता आपला एकच सेप राहिलेला आहे तो आपण कट करून घेऊया. तर बघा हा पार्ट इथे व्यवस्थित बसतोय तर इथे मी कट करून घेणार आहे.
तुम्ही अगदी नवीन जर शिकत असाल तर तुम्हाला हे पार्ट कटिंग करताना ना पिना लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून ब्लाउज पीस अजिबात हलणार नाही. सुळसुळीत ब्लाउज पीस नसेल तर तुम्ही सेपच्या अगदी कडेने जरी कटिंग केली तरी सुद्धा चालणार आहे. ओके, हा ब्लाउज सुळसुळीत आहे त्यामुळे इथे मी एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे. तर बघा आपण अस्तर ठेवून ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेला आहे. इथे बॅक पार्ट आपण कटिंग केलेला आहे, बाही कटिंग केलेली आहे, त्याचबरोबर फ्रंट पार्ट सुद्धा आपण इथे कटिंग केलेला आहे. तर बघा तयार केलेले पेपर पॅटर्न ठेवून आपण अस्तर कटिंग केलेलं आहे, त्याचबरोबर तेच अस्तर ठेवून आपण ब्लाउज पीस सुद्धा कटिंग केलेलं आहे. ओके, पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये तुम्हाला तेच प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग ठेवून अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग दाखवलेलं आहे. आता आपण पार्ट 3 मध्ये परफेक्ट ब्लाउज कसा शिवायचा हे बघणार आहोत, त्यामुळे पार्ट 3 बघायला विसरायचं नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, शेजारी जे बेल आयकन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.